जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एक मुखी दत्तयात्रेनिमित्त भरणाऱ्या अश्वा बाजारात आज अखेर जवळपास 450 च्या वर घोड्याची विक्री झाली असून 2 ते 2.5 कोटींचा विक्रीचा टप्पा पार झाल्याची माहिती सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्तयात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्वा बाजारात जवळपास 3 ते 4 हजाराहून अधिक घोडे दाखल झाले असून 400 ते 450 च्या जवळपास घोड्यांच्या विक्रीतून सुमारे 2 ते 2.5 कोटींचा विक्रीचा टप्पा पार केला असल्याचे चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी सांगितले असून या अश्वा बाजारात ब्राह्मोस सारख्या 15 कोटीचा अक्षरशः रोल्स रॉयसच्या महागड्या गाडीच्या किमतीपेक्षाही महाग असलेल्या या ब्राह्मोसला मोठी मागणी होत असून तो देखील या अश्वा बाजारात दाखल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे। तर अश्वा बाजारात मोठी उलाढाल आणि तेजी असल्याचे सांगितले आहे। तर गेल्या वर्षी घोडे बाजारात या खरेदी विक्रीचा आकडा हा 4 ते 4.5 कोटींचा होता, परंतु या वेळेस हा आकडा 5 कोटींच्या वर जाण्याचे चिन्ह दिसत असल्याचे देखील सांगितले आहे। तर यावर्षी 4,000च्या जवळपास अश्व या अश्वा बाजारात खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असल्याचे देखील सांगितले आहे व यातूनच मोठी खरेदी विक्रीची उलाढाल अशोक बाजारात होणार असल्याचे देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या माध्यमातून देशभरातील सेलिब्रिटीसह सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे वकील तसेच क्रिकेट खेळाच्या जगातील देखील अश्वाप्रेमी या व त्यांचे वकील अश्वा बाजाराकडे त्यांची पाय वळत आहेत। एकीकडे म्हटले जाते की खेड्यातल्या व्यक्ती हा शहराकडे जात असतो, परंतु शहरातलाच व्यक्ती हा खेड्याकडे या अश्वा बाजाराच्या निमित्ताने येत असल्याचे दिसत असून देशभरातील दुसऱ्या क्रमांकाची ही अश्वयात्रा असल्याने एक वैशिष्ट्यपूर्ण जगभरात ही यात्रा प्रसिद्ध झाली आहे। त्याचप्रमाणे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याशी देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी सारंगखेडा यात्रेबद्दल बरेचसे काही माहिती ऐकली असून त्यांनी देखील या सारंगखेडा यात्रेत येण्याची मनसुबा मंत्री जयकुमार रावल यांच्या समवेत बोलून दाखवला आहे व त्यांना सुद्धा या सारंगखेडा यात्रेनिमित्त आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच त्यांना देखील या अश्वा बाजाराचे वेध असल्याचे लक्षात आले आहे व येत्या काळात ते देखील सारंगखेडा येथील अश्वा बाजाराला भेट देऊन अश्वा खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिवशी बाजारामध्ये घोड्यांच्या अश्व बाजारामध्ये अश्व मेळ्यामध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे। 450च्या वर घोड्यांची विक्री झालेली असून कमीत कमी 2.5 कोटीचा टप्पा या अश्व बाजाराच्या घोड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये खरं म्हणजे तो ओलांडलेला आहे आणि निश्चितच यावर्षी उच्चांक होण्याचे चिन्ह आम्हाला दिसत आहेत। आपण जर बघितलं तरी तर लाखो करोडोंची अश्व या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्या मागे सुद्धा ब्रह्मोस ज्याची किंमत मालकाने 15 कोटी ठेवली आहे तो सुद्धा इथं दाखल झालेला आहे आणि या स्पर्धांसाठी उद्यापासून होणाऱ्या स्पर्धांसाठी अत्यंत उमद्या जातीचे अश्व सारंगखेड्याच्या या अश्व बाजारात दाखल झाले। पुण्या बाजाराचा विक्रमी आकडा 4,57,00,000 रुपये होता आणि या वर्षी तर निश्चितच चिन्ह असे दिसत आहेत की तो ओलांडला जाईल 5 कोटीच्या वर। खरं म्हणजे उलाढाल होण्याची शक्यता इथं निर्माण झालेली आहे। घोडे बाजार प्रचंड तेजीत आहे। तुलनेमध्ये या वर्षीच्या खूप मोठा फरक आहे, कारण या वर्षी सर्वात जास्त अश्व दाखल झाले असून 4,000च्या वर अश्व आपण जर बघितलं 4200 अश्व इथं दाखल झालेले असून या वर्षी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अश्व पण जास्त संख्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि खरेदी विक्रीमध्ये सुद्धा तेजी येते आहे। सारंगखेडा हा अश्व फेस्टिवल म्हणून याची आता देशामध्ये ओळख झालेली आहे, जगामध्ये ओळख निर्माण होते आहे। आपण जर बघितलं की मोठे मोठे उद्योगपती सेलिब्रिटीज या चेतक फेस्टिवलला खरं म्हणजे त्याचे विचारणा करतायत, त्याची दखल घेत आहेत। भारतातले मोठे कालच सुप्रीम कोर्टचे जे सिनियर ॲडव्होकेट आहेत ते सुद्धा इथं सारंगखेड्याचा अश्व बाजार बघण्यासाठी आले। जे क्रिकेटर्स कपिल देव, अझरुद्दीन सारख्या क्रिकेटर्सचे ते वकील आहेत आणि निश्चित अशा जर लोक रमाकांत रेड्डीजी सारखे लोक असे जर लोक आता सारंगखेड्याकडे त्यांचे पाय वळायला लागले आहेत। आपण जर बघितलं तर गावाकडचे लोक शहराकडे जात होते, परंतु सारंगखेडा एकमेव उदाहरण असेल की शहरातले लोक गावाकडे सारंगखेड्याकडे येत आहेत। अनंत अंबानींनी जयकुमार रावल साहेबांशी भेट झाल्यावर त्यांचे असे
चर्चा करत असताना सांगितलं की मी सारंगखेडा फेस्टिवल बद्दल खूप ऐकलंय, खूप चांगल्या रीतीने तो भरवला जातो, त्याचं आयोजन खूप सुंदर रीतीने केलं जातं. मला सुद्धा कधीतरी सारंगखेडा चेतक महोत्सवाला भेट द्यायची आहे. त्यानुसार आम्ही त्यांना सुद्धा आमंत्रण पाठवलं होतं. आता त्यांच्या निश्चित त्याच्यावर उत्तर आल्यावर बघू. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात अश्व बाजारामध्ये प्रचंड अशी तेजी दिसून येत आहे. कारण आपण बघितलं की आजच्या 8व्या दिवशी 450च्या वर अश्वांची विक्री झालेली असून जवळपास 2.5 कोटीचा म्हणजे पेक्षा जास्तची उलाढाल या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये झालेली आहे आणि तो एक उच्चांक आहे. आम्हाला यावर्षी खात्री आहे की सारंगखेड्याचा अश्व बाजार यावर्षी गेल्या 10-15 वर्षाच्या उच्चांकामुळे सुंदर अश्व इथं दाखल झाले. उद्यापासून होणाऱ्या विविध अश्वांच्या स्पर्धांसाठी हे पूर्ण भारतभरातनं अश्व इथं दाखल झाले आहेत आणि ब्रह्मोस आहे, असे अनेक अश्व आहेत. ब्रह्मोस सारख्या ₹1 रुपयाची त्यांची किंमत आहे. त्यांच्या देखरेखीखाली ज्यांना आपण जर बघितलं असेल हे मुख्य आकर्षण या अश्व बाजारात आहे.